होता
यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोळा आता निश्चित पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणी, आता निश्चिंतने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मेली,
आता निश्चिंतीने पावलं विसावा उठलिया धावा तृष्णेची या विठ्ठल विठ्ठल आला समचरण सरोजम सांगणीला बुधाभम जगननिहित पाणी मंडनाना मंडनाना तरण तुलसी माला कंकरं कंद नेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि विठ्ठलं चिंतयामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्रीचंद श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता नमरंग भूमिका कीर्तन अभ्यासती लोका टाळ विना स्तुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या फुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवता तुझे पाया दंडवता तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ऐके वचन कमलापती माझी रंगाची विनंती जोडितो गाते आपण याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतेने पावलो विसावा अंतलिया धावा कृष्णेची प्रस्तुत प्राप्त संगीत उपस्थित भाविकांच्या पवित्र चरण कमलावर कीर्तन शेवटचा पुष्पार्पण करण्याच्या उद्देशास्तव सेवेकरता निवडलेला भंग जगतवंत्या जगतवंदनीय श्रीमंत तुकोबरा यांचा 4 चरणाचा केलेल्या साधनाची फलद्रूप काय झाली आम्ही कोणत्या पद्धतीची साधनं केली आणि कोणती साधनं केल्यानंतर आम्हाला शेवटच्या दिवसाला गोड म्हणावं वाटलं असा विद्यंभूत कल्पना देणारा जिसमें तेरी रजा है तुला जे कबूल आहे ना तुला जे आवडतं त्या पद्धतीने आम्हाला ठेव त्या पद्धतीने आम्ही राहणार तेव्हा सुख में कटे या दुख में कट जाती है जिंदगानी सुखात असू दे दुःखात असू दे दिवस कटत राहतात पण सुखात ठेवायचं का दुःखात ठेवायचं परमेश्वरा हे सर्व सुख तुझ्या हातात आहे आपण त्यांचा आज 13वा साजरा करतो गोड जेवण साजरा करतो आतापर्यंत बरेच आले बरेच गेले हे दे नाही उरे आले अवतार हे रते पामर जीव किती इथं सर्वांना जावं लागणार आहे आणि सगळ्यांना एक ना एक दिवस शेवटचा गोड होणार आहे मी थोडस चंदन सांगतो आणि अभंगाकडे वळतो आहे का आजचा दिवस किती आजचा दिवस आहे 13वा बरोबर आहे ना आज 13वा दिवस आहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ह्या शरीरावर 16 प्रकारचे संस्कार केले जातात किती संस्कार केले जातात 16 प्रकारचे संस्कार केले जातात 3 प्रकारचे संस्कार मृत्यूच्या नंतर केले जातात त्याच्यामध्ये पहिला संस्कार आहे स्नान
दुसरा संस्कार आहे शवदहन, म्हणजे हा दहन केलं जातं. आणि तिसरा जो संस्कार आहे त्याला म्हणतात हस्ती संचय, रक्षावटणी. हे 3 संचय झाले, 3 झाले. परंतु आता आजकाल 16 संस्कार कोणीही करत नाही. गर्भामध्ये काही संस्कार केले जातात, म्हणजे गर्भावर केले जाणारे संस्कार सुद्धा कोणी करत नाही. गर्भावर केले जाणारे संस्कार हे उत्तम प्रकारचे संस्कार आहेत. प्रल्हादाच्या गर्भावर संस्कार झाले, नामाचा प्रतिबिंब त्याच्या गर्भावर झालं, म्हणून प्रल्हाद एक उत्तम वैष्णव म्हणजे जन्माला. मग एक ठिकाणी म्हणतात, ऐका, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, 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 उद्धवा लादला कृष्णदाता. 16 प्रकारचे संस्कार केले जातात ह्या देहावर. 16 प्रकारचे संस्कार. 3 मगाशी सांगितले. बाकीचे 13 संस्कार 13 दिवस त्या जीवखणीवर करावे लागतात, 13 दिवसापर्यंत. आणि 13 दिवसात 13व्या दिवशी याच्यातला आत्मा हा जीव प्रवासाला निघतो. 13 दिवसानंतर प्रवासाला निघाल्यानंतर महाराज स्वर्गाच्या ठिकाणी जात असताना किंवा वैकुंठाच्या ठिकाणी जात असताना ह्या जीवाचा प्रवास सांगतो, ऐका. वैतरणी नावाची नदी, वैतरणी नावाची नदी, ती वैतरणी नावाची नदी पाण्यानं भरलेली नाहीये, रक्त, पिष्ट आणि पानं भरलेली नदी. आणि तो जीव त्या नदीपर्यंत जाण्याकरता त्याला बरोबर 48 दिवस लागतात. 13व्या दिवशी प्रवास सुरुवात होतो. नदीपर्यंत जायला त्याला 48 दिवस लागतात. 13 आणि 48 किती झाले? 61 दिवस झाले, बरोबर. 61 दिवसानंतर हा वैतरणी नदीपर्यंत जातो. 48 दिवस त्याला पलीकडे जायला लागतात. आणि पलीकडे जात असताना त्याला स्वसामर्थ्यावर जाता येत नाही. ते तिथं कामधेनू नावाची गाय आहे. कामधेनू नावाची गाय त्या जीवाला पलीकडे सोडते. पण कधी सोडते? त्या जीवानं जर जन्मामध्ये येऊन गोदान केलं असेल तरच ही नदी पार करता येते. ही नदी पार करून गेल्यानंतर 48 आणि 61 दिवस लागतात. 61 पासून 100 दिवसापर्यंत हा आत्मा स्वर्गामध्ये पोहोचतो. 39 दिवस त्याला स्वर्गामध्ये पोहोचायला लागतात. एकंदरीत किती झाले? 100 दिवस झाले. स्वर्गामध्ये एक सरकारी वकील आहे, आपला सरकारी वकील. आणि तो सरकारी वकील आपलं दप्तर घेतो आणि आपली केस उभा करतो. आणि चित्रगुप्त नावाचा जो वकील आहे तो आपली केस लढतो. ही केस लढायला त्याला एकंदरीत 265 दिवस लागतात. किती? 265 दिवस लागतात. आताचे 100 आणि 265 किती झाले?
365 म्हणून वर्ष तर 365 दिवसाला करावं लागतं. ह्या जीवात्म्याचा आजपासून प्रवास सुरू झाला. त्याच्या निमित्ताचा प्रवास गोड व्हावा म्हणून हे गोड जीवन केलं असतं. म्हणून निवडलेला अभंग फार सुंदर आहे. ऐका, हे अभंगामध्ये तुकोबर आहे. आपण काय केलं असतं आपला गोड शेवट होईल. गोड शेवट होण्याकरता काय करावं लागेल, कोणतं चिंतन माणसाला करावं लागेल याची कल्पना देतात. तसा जर विचार केला तर आपला हा देह पंचतत्वापासून बनलेला आहे. पंचतत्वापासून किष्किंधामध्ये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील खायचे काही. देहाची गॅरंटी नाही, देहाचा भरवसा नाही. देव 5 तत्वापासून बनलाय. पण महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, महत्वाचा मुद्दा आहे का बाबा, हा ही बनवत असताना भगवंतानं फार सुंदररित्या बनवलं. 2 डोळे दिले, 2 कान दिले, 2 हात दिले, 3 इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. कान दिले, कान कशा करता दिले. तर एकदा मी कीर्तनामध्ये असा प्रश्न विचारला, नुसते बिळ जरी दिली असती तरी आपल्याला ऐकायला आलं असतं बरं का. नुसते बिळ जरी दिली असते ना तरी आपल्याला ऐकायला आलं असतं. पण ह्या देवानं वरचं मॉडेल का म्हणून तयार केलं असेल, हा कशा करता तयार केलं असेल. एक जण मी असा प्रश्न विचारला, म्हणजे हे वरचं मॉडेल का म्हणून बनवलं असेल देवानी. त्यानं सांगितलं मास्कच्या दोऱ्या अडकवण्याकरता. भावी आयुष्यामध्ये एक कोरोना नावाचा रोग येणार आहे. दोऱ्या कुठं अडकायच्या, अहो ते जाऊ द्या. हे कान जर नसते ना सर, चष्म्याच्या दांड्या कुठे ठेवल्या असत्या. आबा फक्त तुमच्याकडे चष्मा दिसतो, चष्म्याच्या दांड्या कुठे ठेवल्या असत्या. बरं जाऊ द्या आपलं. जर कान दिले नसते तर बायका माणसांनी जुलबे फुलं घातले असते कुठं, सोन्याला बाजार सुद्धा राहिला नसता. किती सुंदर पैकी देहानं बनवून दिलं, देवानं बनवून दिलं. पण हे बनवत असताना तिनाच्या माध्यमातून आपला देव प्रसन्न झाला. तिनाच्या माध्यमातून आपल्या देहाची रचना आपल्यापर्यंत आली. तिनाच्या माध्यमातून देहाची निर्मिती आपल्याकडे आली. काय काय आहे, पहिला आहे पाप आणि पुण्याची सन्मान बेरीज. अभंग करायची आपल्याला, ऐका. पाप आणि पुण्याची सन्मान बेरीज नरदेहाची प्राप्ती. त्याच्यानंतर कर्म नरदेहाची प्राप्ती आणि वासना नरदेहाची प्राप्ती. आपण 3 चिंतन करू. अभंग काय सांगत होतो, कीर्तन आहे का. एक मनुष्य फोटोग्राफरच्या कशी शेवटची वासना असेल त्याप्रमाणे जन्म मिळत असतो. एक मनुष्य फोटोग्राफरच्या दुकानामध्ये गेला आणि फोटोग्राफरवाला सांगितलं, अरे बाबा फोटो काढ माझा. फोटोवाल्याने विचारलं कशा करता पाहिजे.
मडवून टीव्हीवर ठेवायचंय का? पासबुक म्हणून पाहिजे का? ओळखपत्र म्हणून तयार करायचंय का? शो म्हणून अडकायचंय का? ते म्हणजे तसं काही नाही, पण माझं लग्न आहे आणि मुलीला दाखवण्याकरता फोटो पाहिजे. फोटो असा काढ की कमीत कमी 1000-2000 नाही, कमीत कमी 20,000 रुपये फोटो बघून वाटले पाहिजे हुंड्यामध्ये. म्हणजे काय हरकत नाही, उभा राहा आणि तो उभा राहिला, काळी पॅन्ट पांढरा शर्ट काय बांधलेली, व्यवस्थित त्या फोटोवाल्यानं पोच दिली आणि तो फोटो काढणार. आता बटन दाबणार. कर्मधर्म सुयोग आहे महाराज, मुद्दाम म्हणून नाही, कर्मधर्म सुयोग आहे. त्याच्या गालावर बटन दाबण्याच्या वेळेस नेमकी माशी बसली, माशी गालावर माशी बसली. त्यानं मला असे विचार केला, जर माशी तशीच निघाली तर पावले परत गेले शिवरायचे नाही. हा काळा डाग आहे कशाचा? लय चौकशी करण्यात आता काळा डाग आहे कशाचा? त्याने काय केलं, आता वाकड तोंड करावं, हात उचलावा, जर माशी उडून जाणार का? थोडस वाकड तोंड केलं, माशी उडून गेली. पण वाकड तोंड केलं आणि बटन दाबलं गेलं. फोटो कसा निघाला असं झालंय का? चांगला फोटो काढून घ्या. फोटो नेमका वाकड्या तोंडाचा निघाला. दुसऱ्या दिवशी फोटो 2 पाकिट आपण घातला, 250 रुपये द्या. 250 रुपये गेले. म्हणजे फोटो कसा निघाला? म्हणजे घरी जाऊन पहा. नाही म्हणजे मी 250 रुपये देईल, इथंच फोटोग्राफर. अरे म्हणजे हा शक्यच नाही, हा फोटो माझा नाहीच आहे. अहो कसं का म्हणता? काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, काय बांधलेली, कशाची पोस्ट तशीच आहे? अरे म्हणजे वाकडं तोंड कुठे? फोटोवाल्याने सांगितलं, बाबा रे, जशी शेवटची पोज असते तसा फोटो निघत असतो. त्याप्रमाणे जशी शेवटची वासना असते ना, त्याप्रमाणे जन्म प्राप्त होत असतो. मग वासना चांगली ठेवा. जन्माला येण्याला दुसरं कारण आहे वासना, आणि तिसरं कारण आहे कर्म. आगा कर्मी जे होणारी ते सुख दुःखी फळावी, तया ते भोगाव यावी हे आहे गाव. आता ह्या कर्माचे 4 प्रकार आहेत बरं का सर? कर्माचे प्रकार किती? 4 प्रकार आहेत. पहिलं कर्म आहे नैमित्तिक कर्म, दुसरं कर्म आहे काम्य कर्म, तिसरं कर्म आहे प्रायश्चित्त कर्म, आणि चौथं कर्म आहे निष्क्रिय कर्म. त्याला काही त्याच्यामध्ये नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं? सौरंभवा तुमच्याकरता सांगतो. नैमित्तिक कर्म आपला धंदा रोजचा रोज काय आहे? सकाळी उठणं, डायरी बघणे, कार्यक्रम कुठं आहे? आपलं काय झाले? हे आपलं नैमित्तिक कर्म आहे. जर कार्यक्रम नसेल तर अजून विचारणे, अरे बाबा हाय का कुठं? आज काय सर रेवाडी. नैमित्तिक कर्म आहे. कारण का काही लोकांना नैमित्तिक कर्म करत असताना पैसा कमाईशी वेळच नाही. पैसा कमावत लागतो. त्यांच्याकरता रूप पाहता लोचिनी नाही, रुपये पाहता लोचिनी. त्याला फक्त बरोबर आहे का? तुम्हाला पटलं वाटतं? त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म, नित्य कर्म. हे नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. आता नैमित्तिक कर्म झालं. नित्य कर्म काय? नित्य कर्म आपण काम व्यवहार करतो. कोणी शिकवायचा व्यवहार करत असेल, कोणी व्यापाराचा व्यवहार करत असेल, कोणी शेतीचा व्यवहार करत असेल, आपल्याला बदल्यामध्ये जे व्यवहार करतो, कर्म करतो, त्याला नित्य कर्म म्हणायचं. नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, काम्य कर्म, बरोबरी देऊन काम करणे, आणि आहे ते 14 प्रायश्चित्त कर्म. हे कर्म करत असताना मनुष्यानं कोणते कर्म केलं असता मनुष्याचा शेवट गोड होतो, याचं चिंतन आपल्याला करायचं. कर्मामध्ये 6 प्रकार आहेत. पाप कर्माचे 6 प्रकार आहेत. तुलसी इस संसार में पाप पुण्य कर्म सांगतो. तुलसी इस संसार में 5 कर्म हे सार. संत समागम, हरिकथा, दया, धर्म आणि उपकार हे कर्म 5 केले की त्याचा शेवट गोड होतो. पण आपण आतापर्यंत ह्या कर्माच्या कधी नादी लागलंच नाही. सांगून सांगून संत दमले. आता अलीकडे पिंगळाईचं फेमस झालंय बाबा. काय पिंगळा? सगळीकडे पिंगळा म्हणायचं आहे का? हे जरी ना ऐकायला
काहीतरी कर्म करा. कर्म करा म्हणजे पुण्य कर्म करा. संत समागम, हरिकथा, दया, धर्म आणि उपकार. कीर्तन करायचे सांगून सांगून उपारणे फाटले बाबा. फाटले का नाही? कीर्तन करायचे सांगून सांगून उपारणे फाटले. संतांनी सांगून सांगून दमले, पण लोकांच्या मात्र लक्षात येत नाही. विश्वासच राहिला नाही बाबा, विश्वासच राहिला नाही. शिवराम बाबा तुम्हाला विचारतो, माणसाचा विश्वास माणसावर असावा का लोखंडावर असावा? माणसावर विश्वास असावा. वा वा वा, त्यांच्या करता टाळे वाजवा. माणसावर विश्वास असावा म्हणणं बरोबर आहे तुमचं. माणसाचा विश्वास हा माणसावर असावा. समजा तर नाही, समजा तुम्हाला 50,000चा बंडल तुमच्याकडे आहे, सापडला म्हणत नाही, तुमच्याकडे आहे. तुम्ही माणसाजवळ देणार का कुलपात ठेवणार? माणसाचं काय खरं आहे? आताच म्हणलं माणसावर विश्वास आहे बाबा, आणि आता काय म्हणलं माणसाचं काय खरं नाही. माणसाचा विश्वास माणसावर राहिला नाही. एक विनोद म्हणून दृष्टांत सांगतो, माणसाचा विश्वास किती असावा. पाणी सगळं बंद. विठ्ठल विठ्ठल. माणसाचा विश्वास माणसावर असायलाच पाहिजे. अलीकडे असं झालंय, नवरा बायकोचा सुद्धा एकमेकावर विश्वास राहिला नाही. एक पत्नी एका माणसाची नवऱ्यानुसार माहेरी निघून गेली. 15-20 दिवस आलीच नाही. तिने मनाशी विचार केला, किती मोठा बेकार बघितला का, कधी फोन सुद्धा केला नाही. चुकलंय माझ्याकडे म्हणून हे सुद्धा म्हणलं नाही. काय उपयोग आहे असं नवऱ्याचा? मेलेलं परवडलं, याला प्रपंचाची काही चिंताच नाही. जाऊ द्या, मलाच गरज आहे, मला प्रपंचाची काळजी, प्रपंचाची काळजी आहे, मला संसाराची काळजी आहे, मीच फोन करते म्हणून तिनं फोन केला. फोन लागल्याबरोबर तिला फोन कर्म वाईट असू द्या, फक्त देवाला संयम जर केलं तर त्याचा गोड शेवट होत असतो. कर्म कसं आहे कोणीच पाहत नाही. कर्म कसं केलंय कोणीच पाहत नाही. फक्त ते देवाला सहाय्य करून घ्या, देवाच्या सानिध्यामध्ये करा, निश्चित जीवनाचा गोड शेवट जाईल. एका एका लोकांचं काय झालं का, मांस गोड आहे का कसं आहे? मांस मांस वाईट आहे का चांगला? वाईट आहे ना, मांस वाईट आहे. तरी सुद्धा देवाच्या सानिध्यामध्ये मांस सुद्धा गोड झालं. मांस चर्म हाड दिले देवा अवघे गोड झाले, देवा अवघे गोड. मांस चर्म आणि हाड, मांस कुणाचं गोड झालं? मांस नाही. सज्जन कसा या विपुला गे मास, माळ्या सावत्या सफर. सज्जन कसा होता? सज्जन कसा आहे ऐका, देवाच्या सानिध्यात सांगतो. सज्जन कसा होता? सकाळी सकाळी दुकान उघडायचं, ते मुंडकं टांगायचं, लाकूड खाली ठेवायचं, हातामध्ये सुरी घ्यायची, दुकान उघडायचं. बाबा दुकानावर नाव काय होतं माहितीये का? विठ्ठल मटन केंद्र. कुठं सांगत नाही ऐका, देवाचं नाव दुकानला दिलं आणि दुकान उघडायचं आणि दुपारी इतके गिराईक व्हायचं, इतके गिराईक व्हायचं, इतके गिराईक व्हायचं. एवढं गिराईक होत असताना सज्जन कशाला थांबायचा आणि देव स्वतः सज्जन कशाचं मांस विकू लागायचा. सज्जन कसा विकू लागे मांस, माळ्या सावत्या असं भरपू लागे मांस. चर्म कुणाचं गोड झालं? चर्म चमडं कुणाचं गोड झालं बाबा? चर्म रंगू लागे रोहिदासा सखी कबीराचे मागे. आता तर चर्म म्हणजे कातड. इथं जर कीर्तनामध्ये जर कोणी कातड आणून देणार का? जबाबदारी पकवाज उचलून घेऊन
भगवत कशाचा आहे? देवाच्या सानिध्यात आलं. देवाच्या सानिध्यात आलं तर गोड झालं, मांस गोड झालं, चर्म गोड झालं आणि आमच्या विलास बाबाचे हाड गोड झाली. कारण चोकोबारायांची हाड सुद्धा गोड झाली, कारण का ते देवाच्या सानिध्यामध्ये आले. देवाच्या सानिध्यामध्ये आलेलं कुठलंही कर्म गोड झाली सुद्धा नाही. काय म्हणतो माहितीये का? मारामारी चांगली आहे का? मारामारी सर, मारामारी चांगली आहे का? मारामारी इतकं वाईट कोणतंच नाही. मारामारी म्हणजे काय होतं माहितीये का? धनाचा नाश होतो आणि वेळेचा नाश होतो. चलतान कापतो बरं, धनाचाही नाश होतो आणि वेळेचाही नाश होतो. मग मारामारी चांगली आहे का? मारामारी चांगली नाही. पण मारामारी अशी झाली, देवाच्या संध्या झाली, त्या मारामारीचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार झाला, त्याला नाव आहे महाभारत. आपण रोज बाजूला त्याला पाया पडतो. कशाचा ग्रंथ आहे तो? मारामारीचा ग्रंथ आहे बाबा, मारामारीचा. मारामारी सुद्धा गोड झाली. पण जाऊ द्या मारामारी. चोरी चांगली आहे का? चोरी चांगली आहे का? चोरी चांगली नाही. आणि चोरी चांगली नाही, पण किती दिवसाचा सप्ताह असू द्या, 7 दिवसाचा सप्ताह असू द्या, 15 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, नाहीतर 2 दिवसाचा असू द्या, चोरी सांगितली काराचे तर पूर्णच होत नाही. ती चोरी सुद्धा देवाच्या सानिध्यामध्ये आहे. तुम्ही चोरी करा, लावालावी करा, शिड्या द्या, पण ते देवाच्या सानिध्यामध्ये द्या. गोड जर व्हायचं असेल तर अशा पद्धतीनं कर्म करा. तुकोबरे म्हणतात हे कर्म आम्ही केलं आणि आमचं गोड झाला. कारण का? याच्यासाठीच आम्ही 28 केलं होतं अभंगाचं. यासाठी याजसाठी केला होता 28, एवढ्यासाठी 28 केला. 28 म्हणजे काय? 28 या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न, पराकाष्ठा. इतके प्रयत्न केले. कशा करता केले? शेवट गोड होण्याकरता केले. खऱ्या अर्थाने त्यांचा सुद्धा गोड शेवट झाला. ते म्हणतात कसा झाला? त्याचं कारण सांगतो. बहुतेक तुम्हाला माहिती नसेल, पण कारण सांगतो. त्यांचा गोड शेवट का झाला? शेवटपर्यंत माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखी
हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी देते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवणी धर्म जागो सदैवाचा जेव्हा पर उपकारी शेवटच्या वेळेला कोणीच बरोबर येत नाही, कोणीच बरोबर येत नाही. अंतकाळीचे स्वयं एकच येणार आहे फक्त तुका म्हणे विठोधर घरा देवाशिवाय शेवटी शेवटवायला कोणीच येत नाही. अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा हो अंतकाळीचा सोयरा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा तुका म्हणे विठोधरा शरण जायाचे ते म्हणे शरीर जायाचे ते म्हणे. शेवट गोड कसा होतो? शेवटच्या वेळेला परिमळ गेली अवस फुलं देते आयुष्यात शेवटी येते. जोपर्यंत फुलामध्ये मकरंद आहे तोपर्यंत मधमाशी जवळ येते. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत राजाला प्रजा विचारते. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत राजाला प्रजा विचारते. धनवंता लागे भोर्य मान्यता आहे जगी, परंतु यांच्या जीवनामध्ये वेगळं झाले बाबा. यांच्याकडं काहीच नसताना सुद्धा यांच्यावर यांच्या कुटुंबाने इतकं प्रेम केलं. एका सत्यवाना करता सावित्रीनं सत्यवानाचा पाठलाग स्वर्गापर्यंत केला होता. असं मी पुस्तकात वाचलं होतं. माझा मुद्दा लक्षात घ्या. एका सावित्रीनं सत्यवानाला परत आणण्याकरता स्वर्गापर्यंत पाठलाग केला होता. मी असं पुस्तकात वाचलं होतं. पण कलियुगात इथली एक सावित्री होती, आपल्या देहाचं दान देऊन त्या विद्यार्थ्याला मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गोड ज्यावेळेस आपल्यावर आपले बाहेर काढली. सांगा काकू किती तारीख आहे? बाई म्हणली अजून सासू मरायची. मी म्हणलं पडली असेल मरल 15 दिवसामध्ये, पुढच्या वर्षी या दिवसामध्ये वर्ष लागेल. काय झाले सासूला? ते म्हणजे अजून सुद्धा फॅरंगली लावून इंदापुरात फिरते. हे सगळेच्या सगळे स्वार्थी सांडवणे पडते रामदापुरी. म्हणून गजेंद्रनं पाठीमागं पाहिलं तिथलंच हे फुल तोडलं. जो कोणी ब्रह्मांडाचा नायक असेल, जो कोणी परमात्मा असेल, त्याला कुणाला भक्ताची थोडी तरी लाज असेल, त्याने यावं आणि या भक्ताला या दिनाला म्हणजे माझा नंबर लागला. या दिनाला या संकटातून सोडावं. आणि ज्यावेळेस ब्रह्मांडात हा फुल फेकलं तेव्हा भगवंत परमात्मा गजेंद्रला सोडण्याकरता आले. शेवट गोड झाला. देवाच्या सानिध्यामध्ये शेवट गोड झाला. तुकोबराय म्हणतात याजसाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंती
चिंतेने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची आता निवांत झालं. भगवंताचं चरण देखलं, भगवंताचं मुख देखलं, पाहिलं ना. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्याजिन प्राण आपुला गेलाये, आशेन धनीवरी आपुले माहे, आशेन धनीवरी आपुले माहे. आता निश्चिंतने पाऊल विसावा कुंटली धावा तृष्णेच्या तृष्ण या स्वतःचा आशा, आपलं जीवन आशेवर जोडलेलं आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही गेला, इतका दिशास न पावला, माया वेष्टीला जीव माझा. हे जीवन आमचं आशेवर जोडलेलं आहे. सायकल चालत जाणाऱ्याला वाटतं मला सायकल मिळावी, बरोबर आहे का नाही? बऱ्याच वेळा ऐकला असला हा विषय. सायकल चालत जाणारा वाटतं आपल्याला सायकल असावी, सायकलवर जाणाऱ्याला वाटतं मला मोटरसायकल असावी, मोटरसायकल वाल्याला वाटतं की मला फोर व्हीलर असावी, फोर व्हीलर वाटतं मला हेलिकॉप्टर असावं, हेलिकॉप्टर वाल्याला वाटतं मला विमानामध्ये असावं. आशा थांबत नाही. की आशेनं काय झालं माहितीये का? आशेनं देवाला सुद्धा दुबळं केलं. त्रैलोक्याचा जो मुक्तीदाता तो आशेने केला फेके सवता, वैऱ्याचे द्वारे गेला मागवता, द्वार पाळवता ते नेत्याशी. देवाला सुद्धा भिकारी व्हावं लागलं की आशेच्या पोटी. तुकोबरे म्हणतात असं नव्हे, मी ह्यासाला फक्त म्हणतो गेले आशा पास निवारण, भक्ताईशी जाणार ते देही उदास, गेले आशा पास घर. आता आमच्या जीवनामध्ये आशा शिल्लक राहिली नाही. आता आमचं मन निवांत झालं. कुंडली धावा तृष्णेची आपली धाव सारखी सारखी आशा करायला आपल्याला सारखं वाटतं. धाव असू नये असं नाही, पण आपले तो घर त्या ठिकाणी आहे. आपली धाव चांगलं व्हावं एवढ्या करता नाही, दुसऱ्याचं चांगलं व्हावं एवढ्या करता धाव नाही. म्हणजे काय म्हणतो माहिती काय? त्यापेक्षा उलट आहे. तू दुसऱ्याचं चांगलं कर किंवा न कर, उलट तू दुसऱ्याचं चांगलं करू नको, पण कमीत कमी वाईट तरी करू नको. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो आजीवन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं
कभी सैतान बनो सदाचार अपना सको पाप को मत धरना कुछ नहीं बन सकते आपली धाव दुसऱ्याचं चांगलं करण्याकरता असावी आपण दुसऱ्याचं चांगलं केले की देव आपलं चांगलं केले सोडत नाही ही धाव नाही बाबा हा आता ही आशा संपून गेली आम्ही काय झालं आता निश्चिंतीने या अवस्थेला आम्ही आता पोहोचलेलो आहे आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंडली या धावा दृष्टीच्या आता माझी देवाची भेट झाली येणारं आयुष्य अशा प्रकारचं येईल असं मला वाटतच नव्हतं या आयुष्याबद्दल त्या केलेल्या साधनाबद्दल मला फार कौतुक वाटतं तो कबरे म्हणतात कौतुक वाटे मला कौतुक वाटतं हे आयुष्य अशा पद्धतीने देवाकडे जाईल आणि माझं आयुष्याचा शेवट गोड होईल असं मला वाटलं नव्हतं परंतु मनानं साथ केली बुद्धीनं साथ केली आणि भगवंताची मूर्ती माझ्या समोर मिळाली जीवनाचं कृतकृत्य झालं आणि इच्छा केली ते पावलो आता मला या आयुष्याचं कौतुक वाटतं कौतुक झाले या बेचाचे कौतुक वाटे झाले या बेचाचे मंगळाचे दिले गुणी वेच या शब्दाचा काय वेच म्हणजे काय म्हणतात वेच म्हणजे काय वेच म्हणजे काय झाले या वेचाचे वेच म्हणजे काय
वेच म्हणजे काय? वेच म्हणजे खर्च करणे. वेच म्हणजे आतापर्यंत माझं आयुष्य खर्ची झालं, वेचलं, परंतु मला देवाची प्राप्ती झाली याचं मला आश्चर्य कौतुक वाटते. कारण सहजासहजी देव परमात्मा सापडत नाही. कौतुक वाट कसं माहितीये का? काही शब्द अर्थानुसार घ्यावे लागतात, काही शब्द मुद्रावर घ्यावं लागतात, वाच्यासवर घ्यावं लागतात, काही शब्द अर्थानुसार घ्यावं लागतात. एक बाई दवाखान्यामध्ये आली, शब्द तोच आहे, फक्त पलटी करा. एक बाई दवाखान्यामध्ये आली, काय होत आहे बाई? डॉक्टरने विचारलं, बाईनं सांगितलं पायवर गळाय 4 दिवस झाले, इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्या, घरी 4 दिवसानं परत बाई गेली दवाखान्यात आली. काय झालं? तिथे पायाने राहिला नाही. डॉक्टरने सांगितलं त्याचा एक्सरे काढावा लागला. काय सांगितलं? त्याचा एक्सरे काढावा लागला. म्हणजे काय? अहो याचा फोटो काढावा लागल. डॉक्टरने बाईला सांगितलं याचा फोटो काढावा लागल. बाई म्हणजे सकाळी तरी सांगायचं नाही, पेन्शन घालून आली असते ना. अगं बाई, तो फोटो वेगळा आणि हा फोटो वेगळा, अर्थानुसार जरी वेगळा असतं तरी लक्षानुसार घ्यावं लागतं. वेच ह्या शब्दाचा अर्थ वेचणे नव्हे, वेच ह्या शब्दाचा अर्थ खर्च करणे. मी आतापर्यंत माझं आयुष्य खर्च केलं आणि ते खर्च केलेल्या आयुष्यानं मला भगवंताची प्राप्ती झाली, माझा गोड शेवट झाला, याचं मला कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाची नाम मंगळाचे ते देवणी. आता तुकोबरे वैकुंठाला निघाले, देव प्रत्यक्षात द्यायला आले आणि विमानामध्ये बसल्यानंतर एक कुमारिका, सुंदर अशी कुमारिका हातामध्ये वरमाला घेऊन तुकोबऱ्याच्या समोर उभी राहिली. बरं का, मला सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर स्त्री आहे, इतकी सुंदर स्त्री आहे. आणि तुकोबऱ्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे तुकोबऱ्याने पाहिले, एकमेकांची दशनादश झाली. आणि त्या सुंदर स्त्रीनं तुकोबऱ्यांना प्रश्न विचारला, का हो तुमचं नाव? माझं नाव तुकोबा. तुकाराम माझं नाव आहे. महाराज मी तुमच्या बरोबर लग्न करू इच्छिते. तिचं नाव होतं मुक्ती. मुक्ती म्हणजे मुक्ती नावाची स्त्री नका धरू. स्वरूपता, सायुजता, स्वरूपता, सायुजता, सलोकता आणि समीपता, 4 मुक्ती आहेत. या 4 मुक्ती तुकोबऱ्यांच्या पायावर लोळत घेऊ लागल्या. कारण का? भगवंताची प्राप्ती झाली आणि शेवट गोड झाला. 4 मुक्त्या तुकोबऱ्यांच्या पायावर लोळत घेऊ लागल्या. अगं तू काय, मी तुला वरून घेतो. तू का म्हणे मुक्ती बरमिली नोवरी. आता राहिलेले दिवस, आता दिवस 4 खेळी, आता निश्चितेने पाऊल विसावा. कलिरा धावा तृष्णेची ज्ञानेश्वर. तुका म्हणे मुक्ती परगिली नोवरी. आता दिवस 4 खेळी मेली, आता दिवस 4 खेळी मेली. आता निश्चिंतीने पावलो विसावा. मन धन्य झालं. ज्याचा करता आम्ही अनुष्ठान केलं, ज्याचा करता ही साधना केली, ही साधना शेवटी फळायला आली. ती मुक्ती आम्ही आता नवरी म्हणून परतली, तिच्याबरोबर आम्ही विवाह केला. आता मागे आता नाही ती झाली. सहज बोलणे, कुंडले बोलणे अशी तुकोबऱ्यांची अवस्था झाली. आणि तुकोबरे हा देहाला घेऊन सदेह वैकुंठाला गेले. त्यांचा गोड शेवट झाला. कारण का? ईश्वराला साक्ष देऊन सर्व कर्म केलेली होती. आपण सुद्धा ईश्वराला साक्ष देऊन जर कर्म केली, निश्चितच आपला गोड शेवट झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा, जमलेल्या शुद्ध माता भगिनी, जमलेली शुद्ध भावी, पै पाहुणे, वारकरी, माळकरी, टाळकरी आणि माझा नशीब आज फार मोठा आहे. आज माझ्या कीर्तनाला रिझर्व्ह बँकेचे मॅनेजर आले. सुंदरपैकी गायन केलं. महाराज आभारी आहे तुमचा, मनपूर्वक आभार होतो. माझ्याबरोबर आलेले नारायणदास रामदास हायस्कूल त्यांची
निवृत्ती वेतन धारण केले. आता काही जास्त आता निश्चिंत पावले विसावा ही सुद्धा अवस्था त्यांची आहे. हरिभक्ती परायण जावीर सर, त्याच्याबरोबर वेद्याचे मानकरी म्हणून मला आज लाभलेले माझं भाग्य असणारे आमचे भाऊजी शिवाजीराव दीक्षित, त्याचबरोबर आमचे फुलफुले महाराज. आबा गेलेल्या 8 दिवसापासून माझ्या प्रत्येक फोनला होकार देऊन येतो म्हणणारे आमचे मित्र बाळासाहेब ओलोभे, त्यांचे मुलं पक्वाद्वादक लोभी म्हणायचं आता थोडक्यात दिना महाराज आणि सर्व शिवराम महाराज आणि तुमचं नाव आहे विठ्ठल महाराज, या सर्वांनी दोन्ही पक्वाद वाजले. आताचे पक्वा महाराज वराटे आणि अगोदर वाजवले. आता एक पक्वा लागून आवाज करायला बसला आता थोडक्या वेळा आणि सर्वांच्या सानिध्यामध्ये ही सेवा आपल्या चरणाला समर्पित करतो. ऐका बोलण्याच्या ओघामध्ये आता हा अभंग आणि हे चिंतन बाबा हे एका अवस्थेवर अवलंबून आहे. ह्या कुटुंबाची अवस्था विनोद करून हसवण्याची अवस्था नाही आणि ह्या कीर्तनाला विनोद मी अजिबात करू शकत नाही. तुम्हाला जर विनोदच ऐकायचा असेल आणि जर समजा हसायचंच असेल तर सत्यातल्या कीर्तनाला या. तिथे आपण एकदा आपला काय असेल तो गुणधर्म दाखवतो. हे हसायचं कीर्तन नाही आणि हसून मी कोणाचा फसवणूक करू शकत नाही. झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर माझ्याबरोबर आले. गाडीमध्ये किती लोक? 6 जणच लागतात बाबा. ऐका ना सर, किती जण लागतात? 6 जणच लागतात. 4 जण पुढे चलायला झोपायला 6 जण आला. त्याच्याबरोबर सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ही सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. बोलत होतो, जर एखाद्या वेळेस माझ्या मुखातून चुकीचे शब्द निघाले असतील तर कृपया माझा बुद्धीचा दोष समजून माती असावी. नुन्नते पुरते अधिकते सरते पौर्णिकावे तुमते हे विनोदी सगळीचे नातरी बाळक बोबडा बोले चरण विजुका चाले चाले हे जोज करुणी पावले रिजी जीवी. आता सुद्धा झाले माहिती का, टावर खाली रेच गेली हो. एक महत्वाचं नाव घेत राहिलं, ज्यांच्यामुळे ही कीर्तन मला मिळालं त्यांच्या आमचा मुलगा इथला जावाई. आता आम्ही दोघंजण घ्यायचं का ना जावं आहेत असं म्हणलं तरी चालेल. त्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. झाल्याशिवाय पुन्हा एकदा तुमच्या चरणावर समर्पित करतो. आणि ज्या तुकोबारांनी ज्या ज्ञानोबारांनी मला बोलायला शिकवलं त्या तुकोबारांच्या प्रेमानं भजन आतापर्यंत कुणालाही भजन करा असं मी म्हटलं नाही, पण आता भजन केल्याची सुट्टी देणार नाही. म्हणून एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि एकदा भजन करायचं. तुकाराम तुकाराम तुका म्हणे मुक्ती पारणी लिणावा. 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 आणि
प्रेमाला